ती स्टार्ट झाली आहे. तर मी जास्त काही टाइम वेस्ट करत नाही, डायरेक्ट बेसिक अल्जेब्रा पासून आपण स्टार्ट करणार आहे इंटिग्रेशन पर्यंत. तर बेसिक हे सगळ्यात पहिले काय, हे 8वी 9वी 10वीच्या पोरांपासून तर शेवटच्या 12वीच्या पोरांपर्यंत तुम्हाला कामात पडणार आहे. बेसिक मध्ये काय, इथं जी व्हॅल्यू आपल्याला अननोन आहे, इथं एक व्हॅल्यू अननोन आहे, कोणती, एक्स. ह्या एक्स ची जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, लेट अस सपोज एक्स इथं आपल्याला काही दिलं नाही, त्यासोबत कोण आहे, +5 आहे आणि इज इक्वल टू, सगळ्यात इम्पॉर्टंट इथं असणार इज इक्वल टू वरती लक्ष ठेवायचं आहे. इज इक्वल टूच्या लेफ्ट साइडला काय आणि राईट साइडला काय, इथं सगळा खेळ असणार आहे. जर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची, एक्स ची जर ज्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची तो एकटा पाहिजे आणि एका साइडला पाहिजे, तर त्यासोबत कोण आहे, +5 आहे. तर ह्या +5 ला इज इक्वल टूच्या कडे त्या साइडला शिफ्ट करावं लागेल, म्हणजे एक्स इकडे एकटा उरेल, हा +5 तिकडे जाऊन तो काय होईल, इज इक्वल टूच्या लेफ्ट किंवा राईटला येताना साइन्स अपोजिट होतात, एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे. हा +5 इकडे येताना तो होईल -5. एक्स ऍज इट इज उरलेला आहे लेफ्ट साइडला एक्सच्या, तो ऍज इट इज राहील. 12 - 5 किती होणार, 7. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती भेटली, 7. एकदम बेसिक. हे झालं तुमची. जर तुम्हाला इक्वेशन दिलेली असेल, त्याच्यामध्ये एक अननोन दिलेला असेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आपल्याला जर सिम्प्लिफाय करायचं आहे, इक्वेशन एकदम व्यवस्थितपणे बघायची आहे, इज इक्वल टू चा साइन बघायचं आहे आणि राईट साइडला याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. ऑब्विसली इथं काय एकच व्हेरिएबल आहे. आता व्हेरिएबल आणि कोएफिशिएंट का असतो, 7x आहे समजा, हा काय तुमचा व्हेरिएबल आणि हा काय असतो कोएफिशिएंट. एवढं सगळं लक्षात ठेवायचंय, हे बेसिक्स आहेत काही. तर आपल्याला इथं एक व्हेरिएबल फक्त x आहे, फक्त x आहे, इथं y वगैरे काहीच नाही. तर तुम्ही कशाची व्हॅल्यू काढणार, x ची व्हॅल्यू काढणार. पण नियम काय आपला, x हा एका साइडला पाहिजे आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू दुसऱ्या साइडला पाहिजे इज इक्वल टूच्या. मग 3x आणि 4x दोघं प्लस प्लस आहे, काहीच नसतं म्हणजे काय असतो, प्लस असतो. प्लस प्लस काय होणार, प्लस होणार आणि व्हेरिएबल पण सेम आहे. याचा अर्थ किती होणार, 3 + 4 7 आणि x ऍज इट इज. मायनस प्लस काय होणार, मायनस प्लस मायनस होतं, इकडे लिहून देतो, मायनस मायनस प्लस होतो, प्लस 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 होतो, मायनस प्लस मायनस होतो, प्लस मायनस मायनस होतो. एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची आहे, जर सेम सिंबल आले तर प्लस होतो, सेम सिंबल आले साइन आले तर प्लस होतो, अपोजिट साइन आले तर निगेटिव्ह होतो, अपोजिट साइन आले तर निगेटिव्ह होतो. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग मायनस प्लस मायनस दोघांची काय होणार, सबट्रॅक्शन. मायनस म्हणजे सबट्रॅक्शन. 9 मधून 5 गेले 4. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन करत असताना मोठ्या संख्येचं नेहमी चिन्ह द्यायचं असतं. मल्टिप्लिकेशनच्या वेळेस काय येणार ते आपण पुढच्या याच्यात बघू. मोठ्या संख्येचं काय, +4 क्वेश्चन मार्क. ठीक आहे. नेक्स्ट 7x आहे +4 आहे इज इक्वल टू काहीच नाही, आपण 0 कन्सिडर करायचं, काही नाहीच आहे ना तिथं. माहिती ना आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x हा आपल्याला एकटा पाहिजे असतो इज इक्वल टूच्या लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला. +4 तिकडे जाऊन तो होईल मायनस, इकडे काय होतं 7x. ठीक आहे. हा 7 काय इकडं मल्टिप्लाय, काहीच नसतं म्हणजे दोन संख्यांमध्ये, तर त्याचा अर्थ काय असतो मल्टिप्लाय. कोएफिशिएंट आणि व्हेरिएबलच्या मध्ये जर काहीच साइन नसेल तर तिथं मल्टिप्लाय कन्सिडर करायचा. 7 इकडे मल्टिप्लाय इज इक्वल टू साइडला गेल्यानंतर त्याचं साइन काय होणार, अपोजिट होऊन जाणार, म्हणजे -4/7. एकदम इझी आहे. आता सॉल्विंग लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, सेम याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. मी लगेच रॅपिडली सॉल्व्ह करून देतो. 2x + 5 तिकडे जाऊन होईल मायनस होईल, किती उरणार 6 उरणार. 2x ऍज इट इज होता, 2 मल्टिप्लाय तिकडे जाऊन तो डिवाइड होणार, 2 × 2 2 3 6. अडचण एकदम सिंपल आहे. तुम्हाला जर अजून याच्यामध्ये बेसिक पाहिजे असेल तर कटिंग वगैरे जे 6वी 7वीच्या मुलांना नेसेसरी, तुम्ही मला तसं सांगा, मी ते पण लेक्चर्स टाकणार. तर इथपर्यंत काय अडचण नसेल तर एक होमवर्कला देतो, तुम्ही कमेंट मध्ये आन्सर करायचं आहे. याचा आन्सर तुम्ही सांगा, कळवा मला. थँक्यू. जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. इथून पुढे ही सिरीज स्टार्ट होणार आहे. ही सिरीज बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह पर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. आज मॅथचं लेक्चर आहे, उद्या फिजिक्सचं लेक्चर असणार.